आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2403 मधील भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथा, येतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग, लावी अनुसंधान, काही देईल म्हणून, काही देईल म्हणून, काय केले रांडले के, तुला राजी नाही तुका, तुला राजी नाही तुका, अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैसा पांडुरंग, तेथे कैसा पांडुरंग. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो. पहिल्या आणि दुसऱ्या चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे भाग 1 मध्ये. आता भाग 2 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर निरूपण मांडायचं आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, लावी अनुसंधान, काही देईल म्हणून. महाराज अत्यंत महत्त्वाचं बोलतात. आता तुम्ही म्हणता की प्रत्येक गोष्ट महत्त्वाचंच कसं म्हणता, कारण लावी अनुसंधान म्हणजे काय अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण भगवंताचं जे अस्तित्व आहे ते नित्य क्षणाक्षणाला स्मरण आपल्या जीवनामध्ये करणे किंवा त्याची आठवण आपल्या जीवनामध्ये ठेवणे, त्याला अनुसंधान असं म्हणतात. आता हे अनुसंधान आपल्या जीवनामध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याची साधनाच तुमच्या जीवनामध्ये करावी लागते. त्याचा दररोज तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. त्यालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्म दुसरं काही महत्त्वाचं अध्यात्म नाही. आपण जे भगवंताशी जे संधान आहे आपलं, हे नित्य तुमच्या क्षणाक्षणाला त्याची आठवण आपल्या जीवनामध्ये ठेवून, त्याचं स्मरण ठेवून त्याचा अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासालाच अनुसंधान म्हणतात आणि ते करणं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये अध्यात्म आहे. आता हे वास्तविक आहे आपल्या जीवनामध्ये. पण आपल्या जीवनामध्ये भगवंत कुठं आहे? भगवंत तुमच्या हृदयामध्येच भगवंत आहे. दुसरीकडे भगवंत कोठेच नाही. किंवा तुम्ही ते भगवंताला जी शोधण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करता, तो बाहेर आहे का? तो बाहेर नाही. तो हरवला आहे का? तो हरवला नाही, लपला नाही, काहीच नाही. त्याचं स्मरणच तुम्ही, कारण ते आत आहे तुमच्या, तुम्ही त्याला पाहण्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्नच करीत नाही. तुम्हाला विषयाचा रात्र दिवस तुमच्या जीवनामध्ये विषयाचा प्रयत्न चालू आहे. त्याची आज जाणीव नाही, त्याची आठवण नाही, काही नाही. म्हणून शास्त्राने सांगितलेल्या, संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण कर्म केलं पाहिजे. म्हणून म्हटलं की महाराज म्हणतात, उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा. कारण जे पंढरीनाथाला आवडत नाही, जे महाराजाला आवडत नाही, तेच आपल्या जीवनामध्ये करतो आपण. एक मध्ये म्हणलं की, कारण शास्त्रानं श्रेयस मार्ग सांगितला आहे, प्रियस मार्ग सांगितला आहे. आपल्याला प्रिय वाटणाऱ्याच मार्गानं आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करतो आणि प्रिय वाटणाऱ्या मार्गानं त्यालाच आपण आपल्या जीवनामध्ये साधू म्हणतो, त्यालाच आपण संत म्हणतो, त्याचीच आपल्या जीवनामध्ये पूजा करीत राहतो. हे उभ्या बाजारात कथा हे नावडे पंढरीनाथा. कारण अवघे पोटासाठी सोंग, पोटासाठी सोंग करून तुमच्या जीवनामध्ये, पोटाला काही लय लागत नाही. हे बाजार ज्यांनी ह्या कथेचा मांडलेला आहे ते तर नरकाला जाणारच आहेत, पण त्याला जे साथ देणारे तुम्ही आहात, तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नरकाला जावं लागतं. कारण या जगामध्ये सत्य सांगितलं तरी पटायला तयार नाही. आमच्यासारखा सत्य सांगायला आहे, पण पटतं कुणाला? मी ह्याच्यावर एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. कारण काय झालं, आता मी गव्हर्नमेंटमधून रिटायर झालो. मी सहकार खात्यामध्ये ऑडिटर होतो आणि आमच्या खात्यामध्ये आमचा एक मित्र होता. तो थोडा दारू पित होता. ते जरा थोडी त्याला सवय त्याची लागली आणि सवय लागल्यामुळं तो आता वयोमानानं काही गोष्टी सहन होत नसतात. एक दिवस त्यानं असं 3-4 दिवस लगट तो पेलेला
आणि ते पेलेलं असताना त्याला ऑफिसमध्येच काय झालं, दरदर घाम आला, चक्कर आली, अटॅक आल्यासारखं झालं. मग आम्ही एक चांगल्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो. आता चांगला कशासाठी म्हणालो, कारण जो खरा इमानदार डॉक्टर आहे त्या डॉक्टरकडे नेलं आम्ही, त्याला दाखविलं. त्या डॉक्टरने त्याची ECG केली, त्याचं रक्त, लघवी सर्व टेस्ट केलं आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टरला. आणि त्यांनी सांगितलं की काही नाही, थोडं ह्यांना पित्त झालेलं आहे म्हणले, थोडे 3-4 दिवस कंटिन्यू दारू पेलेली आहे म्हणले, थोडं आता एक 4-8 दिवस त्यांना पिऊ नका म्हणले. आणि हे गोळ्या दिल्या, त्यांनी ॲडमिटसुद्धा करून घेतलं नाही, गोळ्या दिल्या, ह्यानं कमी होईल म्हणले, तुम्ही जावा आराम करा म्हणले, घरी आराम करा आणि औषधं घ्या म्हटले. आता औषधं घ्या म्हटल्यावर तिथं असं झालं म्हणले की 10 मित्राला कळतच असतं, तिथं लगेच एकाने एक मित्र तिथं जमा झाले की काय कळतं ह्या डॉक्टरला, इथं कशाला आला, असं प्रत्येकजण म्हणाले. आता मग त्याचंही मन थोडं चलबिचल झालं, हे काय असं कसं राहते, अटॅक असेल, ही काय असते, या डॉक्टरला काय कळतं. ते डॉक्टर सांग काही ते स्वतःहून गेला डॉक्टरला, डॉक्टर साहेब असं आमचे मित्र, नाही तुम्हाला काहीच नाही म्हणले, तुमची ECG नॉर्मल आहे, तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत, काय नाही, तुम्ही घरी जाऊन आराम करू शकता, तुम्हाला लय वाटत असलं ती एक क्वार्टर घ्या आणि ती अर्धी मारा म्हणले, आराम झोपा म्हणले. आता त्या डॉक्टरनं खरा सल्ला दिलेला आहे, पण आमच्यासारखे मित्रांनी सांगितलं नाही म्हणले, असं कसं जमतं, म्हणजे चला म्हणले लोकमान्यमध्ये जाऊ म्हणले. आता त्या लोकमान्यमध्ये गेला, तिथं लोकमान्यमध्ये मग तिथं काय वाटच बघायलेली होते, वाट बघायलेलं, लगेच नेहनं ते ICUमध्ये ॲडमिट करणं, 8 दिवस ठेवून घेतलं, 3-4 लाख रुपये बिल केलं, अंग मोकळं केलं. मला म्हणायचं त्याच्या शरीराला गरज नसतानाचा औषधाचा डोस दिला. आणि तेच डॉक्टर सांगायले, ज्या खऱ्या डॉक्टरनं सांगितलं की ह्याला काहीच नव्हतं आणि त्यांनी सांगितलं बरं झालं तुम्ही इथं आला म्हणून हा वाचला. तसं या आमच्या संप्रदायामध्ये हे, कारण जी महाराजांनी सांगितलं की बाबा लावी अनुसंधान काही देईल म्हणून, कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये काही तुमच्याकडे देईल म्हणून काही सांगू लागलो आमच्या जीवनामध्ये, कुठलीही कथा तुम्हाला बिहू घालण्याचं काम करून पैसे कसे मिळतील, फक्त आमच्या जीवनामध्ये पैसे मिळवण्याचा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. मग हे प्रयत्न मग कसा आहे, तुम्ही 1 लाखाचा बिदागीचा वेगळा, 2 लाखाचा वेगळा, मग आमच्यासारखा आता फुकट कीर्तन करतो म्हणतो. आता वर्ष झाला आम्ही आमचा धंदा काढून, एकही गिराईक नाही आमच्याकडं. कसं गिराईक येईल, सत्य बोलणाराच्या मागे गिराईक येणार नाही आणि मला ह्या गिराईकाची गरज बी नाही, कारण मी 1 वर्षभर ही सुद्धा निरूपण माझ्या जीवनामध्ये मी बंद करणार आहे. कारण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कितीही सत्य बोललं आणि कितीही खरं सांगितलं तरी ते लोकाला पटणार नाही, म्हणजे असत्याच्याच मागं लोक जाणार आहेत. ह्यांना जे अनुसंधान करायचं आहे, यांना फक्त अनुसंधान, जे गोड बोलतो आणि ह्यांचा खिसा कापून घेतो, तेच तुम्हाला त्यांचंच तुमच्या जीवनामध्ये पटणार आहे, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काय केले रांडले के तुला राजी नाही तुका, तुला राजी नाही तुका. आता ज्यानी कारण त्या भगवंताच्या नामाचा किंवा भगवंताच्या कथेचा बाजार मांडलेला आहे, त्याला ज्याने साथ त्यांच्या जीवनामध्ये दिलेली आहे, कुणी धनाची दिली असेल, कुणी दानाची दिली असेल, कशाचीही साथ दिली असेल, कुणी ऐकण्याची साथ दिली असेल, कुणी यांची स्तुती केली असेल, हे सर्व हे जे लोक त्यांच्या जीवनामध्ये केलं, ते कशासाठी केलं हो ह्याने, कारण महाराज सांगतात काय केले रांडले के, कारण रांड म्हणतात महाराज आपल्या बायकोला सांभाळण्यासाठी, लेकराला सांभाळण्यासाठी, लेकराचं वैभव, बायकोचं वैभव, सुख समाधान शांती. जसं संसारामधला माणूस दुसऱ्याची मुंडी मिळून आपल्या घरामध्ये कसं सुख समाधान मिळतो, तसंच आमच्या संप्रदायामध्ये आम्ही हा धंदा खोललेला आहे आणि स्टँडर्ड धंदा खोललेला आहे. आणि त्याला आम्ही कसं तुम्हाला भुलवायचं, कसं तुम्हाला फसवायचं, आम्ही आमच्या जीवनामध्ये तरबेज झालेलो आहोत. आणि त्याला जेवढ्या लोकांनी साथ दिली, दान दिलं, धर्म सगळं केलं, ते सगळ्याला नरकाला जायचे, आम्हालाही जायची नरकालाच पाळी आहे आणि आम्हाला साथ देणाऱ्या माणसाला बी नरकालाच जावं लागणार आहे. कारण कथेचा बाजार आम्ही ज्यांनी मांडला तो त्या भगवंताला मान्य नाही, महाराजाला मान्य नाही. म्हणून याच्याबद्दल 450 वर्ष झालं महाराजांनी बोललेत
काही फरक पडला आहे का? काही फरक पडला नाही. इथून पुढेही फरक पडेल. माझ्यासारख्याच्या सामान्याच्या भाषेनं काय फरक पडणार आहे? महाराजांनी बोलून फरक पडलेला नाही. माझ्यासारखा एक किरकोळ मनुष्य, एक साधारण मनुष्य माझ्या जीवनामध्ये मी बोलून काही फरक पडणार नाही. म्हणून मी म्हणतो की जुन्या काळामधलं राजकारण चांगलं होतं, पण आजचं जे ही तुम्ही म्हणता अध्यात्म किंवा हे आमचा संप्रदाय याच्यापेक्षा बिघडलेला आहे. याच्यावर मी सत्य उदाहरण देतो, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. कारण 1960 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण होते. म्हणून त्याला संत म्हणतो. मी राजकारणामधला माणूस नाही, मी कधी राजकारण्याची स्तुती केली नाही, पण मी त्यांचं चरित्र वाचलेलं आहे. खरा संत मनुष्य त्याला शिक्कामोर्तब करतो, ऑडिटर बी आहे. पण माझ्या संप्रदायामधल्या महाराजाला मी महाराजसुद्धा म्हणू शकत नाही, कारण मी त्यांच्या जवळून पाहिलेलं आहे. आता तुम्ही ऐका त्याची कथा. कारण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना मग काय झाले, एक दिवस पी.के. अत्रे हे महान कवी होते आणि हे महान कवी यांनी काय केलं त्यांच्या भाषणामध्ये, कारण त्यांच्याबद्दल एवढं वाईट बोलले, वाईट शब्दामध्ये त्यांना म्हणजे त्यांची टीका केली आणि निपुत्रिक म्हणून त्यांना एवढंही निविलं त्या नवरा बायकोला, कारण अत्रे साहेबांनी. मग ही बातमी पेपरला आली, सगळीकडे कळाली, मुख्यमंत्री साहेबालाही कळाली. त्यांनीही त्याला काही शब्द, एक चिकार शब्द त्यांनी बोलले नाहीत चव्हाण साहेब, आणि एक 4-8 दिवस जाऊ दिले. आणि 4-8 दिवसानंतर त्यांनी एक साधा फोन केला त्याला, आणि ती सहज कसं मी एक मुख्यमंत्री बोलतो, एक साधा माणूस बोलतो, या भावनेने त्यांनी अत्रेशी बोलायला चालू केलं. त्यांनी सांगितलं की अत्रेजी तुम्हाला मी सांगतो म्हणले. काय झालं म्हणले, मी आणि माझी पत्नी वेणू 1942मध्ये जे स्वातंत्र्य लढा होता, त्या लढ्यामध्ये आम्ही दोघं नवरा बायको ह्या इंग्रजाच्या विरोधामध्ये, कारण हा लढा आम्ही तिथं गेलो होतो, दोघं बी त्या लढ्यामध्ये सामील होतो. आणि त्या लढ्यामध्ये सामील असताना, कारण त्या इंग्रज जी सैनिक होती एवढा त्यांनी लाठीमार केला, त्याच्यामध्ये मलाही मारलं आणि माझी जी वेणू पत्नी आहे तिला एवढं मारलं की तिच्या गर्भाशयावर जखमा झाल्या. दवाखान्यात दाखविण्यात आलं, मात्र तर डॉक्टरने सांगितलं की हिचा गर्भाशय निकामी झालेला आहे, हिच्या आता म्हणजे गर्भामध्ये बाळ जन्मणार नाही असं डॉक्टरने सांगितलं. आणि चव्हाण साहेबांनी फोन ठेवून दिला. सहज काही एक सामान्य माणूस बोलतो, त्याच्याबद्दल त्यांना वाईट म्हणले नाही, त्याला तुमचं चुकलं म्हणले नाहीत, काही म्हणले नाहीत. आणि फोन साधा, जसा साधा माणूस बोलतो, चेहऱ्यावर हावभाव नाहीत, काही नाही, आणि शब्द त्याने आपला फोन ठेवून दिला. आत्रेच्या जमीन, कारण पायाची वाळू घसरली, कारण सत्य आहे, सत्यकथा त्यांनी सांगितली त्यांच्या जीवनामध्ये. कारण वास्तविक घटना माहीत नसल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणाबद्दल बोलू नये. आता हे ह्यांच्या मुखावाटं बोलले, मग ह्यांना झोप यायला तयार नाही आत्रे साहेबाला. आत्रे साहेबांनी ह्यांना मग फोन केला की तुम्हाला भेटायचं आहे. मग ह्यांनी वेळही दिली, त्यांनी आत्रे साहेब त्यांच्या घरी आले. नवरा बायको वेणू आणि चव्हाण साहेब घरी आहेत. मग आत्रे साहेब घरी आलेत. घरी आल्यानंतर आता आत्रे साहेबाला म्हणजे चव्हाण साहेबाची पत्नी वेणूताई साहेब काय म्हणतात की या का निमित्तानं माझा भाऊ माझ्या घरी आलेला आहे. कारण बघा किती धैर्य, किती मोठं अंतःकरण आहे. या का निमित्तानं माझा भाऊ हा घरी आलेला आहे आणि अतिथीचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. आता त्या आत्रे साहेबाच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा थांबायला तयार नाहीत. आणि मुख्यमंत्री, कारण चव्हाण साहेब त्यांच्याही चेहऱ्यावर असा काही मला बोललं आहे, माझा अपमान केला आहे, आम्हाला निपुत्रिक म्हणलं आहे, असं त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हावभाव नाही. काही बोललं आहे असं सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चेहरा आहे. मग ते संत नाही तर काय आहेत सांगा. आजकालच्या एखाद्या महाराजाला म्हणा तुझा अभंग चुकला आहे, तू निरूपण मांडला नाहीस, निरूपण तर मांडितच नाही, त्यांना अभंगाचा अर्थच कळत नाही, ही निरूपण काय मांडणार आहे. ती साधू कुठलीही, एवढा अहंकार आजकाल. आज बघितले ह्या राम मंदिरामध्ये महाराज बोलताना त्यांची महाराजाची भाषा कशी राहावी, महाराजानं कसं बोलावं, कारण एवढं त्यांचं बोलणं मला तर ऐका वाटत नाही. कारण आता रिटायर झालो म्हणून मी ह्यांना बोलायला माझ्या जीवनामध्ये द्यायला तयार नाही. म्हणून हे माननीय मुख्यमंत्री चव्हाण साहेब आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी
वेणुताई यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. हे खरे संत आहेत, पण हे बाजारात उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग ते कैसा पांडुरंग. बाबानो, असल्या बाजारी लोकाच्या मागं तुम्ही लागू नका. एवढीच तुमच्या चरणी कळकळीची विनंती करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. झालेले निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.